नमस्कार, मी सुनील मधनुरे. आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल. तर आज आपण आहोत देगलूर येथे आणि देगलूर येथे बाळूमामाची पालखी बागा नंबर 12 ही देगलूर येथे आलेली आहे आणि यामध्ये बाळूमामाची मेंढी या ठिकाणी आलेली आहे. मेंढीसोबत आहेत घोडे, मोठमोठे कुत्रे आणि यामध्ये आहे बाळूमामाची पालखी. तर आपण पाहणार आहोत की हे जे आहेत पिल्ले आहेत आणि खूपच फ्रेंडली आहेत, खूपच सुंदर ह्या ठिकाणी आहेत ते. आपण ह्या ठिकाणी पहा. तर ह्या ठिकाणी पाहू शकता किती फ्रेंडली आहेत आणि ते पहा कशा पद्धतीने मांडीवर बसलेले आहे. खूपच एकदम अति फ्रेंडली आहेत. हे बघा, या ठिकाणी धुसणी खेळत आहेत. काय खेळतात त्याचं कारण आजपर्यंत कळलेलं नाही मला. आणि हे पहा, आणि ह्या आपण दुसऱ्या व्हिडिओत पाहू शकता की अगदी जवळ येण्यासाठी कशा पद्धतीनं हे छोटे पिल्ले आहेत ते लाड करत आहेत. तर आपण पहा या ठिकाणी. तर हे आहे बगा नंबर 12 आणि हे छोटे छोटे पिल्ले आहेत जे की खूपच फ्रेंडली आहेत, माणसामध्ये असतात आणि लाड करतात. हे माणसाच्या अगदी जवळ येऊन आणि खूप छान वाटतं. आपण जेव्हा त्यांना जवळ घेतो त्यावेळेस आपल्याला खूप छान छान अनुभव असा येतो आपल्याला. तर हे पहा, मुलगा थोडासा घाबरतोय. त्याला वाटतं चावते, पण हे काही चावत नाहीत. त्यांना दात नसते, ते चावत नसतात. फक्त जवळ येऊन बसण्याचा ते प्रयत्न करतात आणि सगळ्याच्या जवळ जात नाहीत. तर मोजक्याच लोकांच्या हे जवळ जातात आणि त्या पद्धतीनं ते लाड करण्याचा प्रयत्न करतात आणि खूपच फ्रेंडली आहेत. अगदी ह्या ठिकाणी जवळ येतात, मांडीवर बसतात व लाड करतात. बघा या ठिकाणी कसं बटन्स खात आहे. तर काय आहे ते खाण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही खात नाहीत. ते फक्त त्यांच्या आईचं दूध पितात, बाकी ते काहीच खात नाहीत छोटे असल्यामुळं. मोठे झाल्यानंतर ते चारायला जातात, पण लहान असताना बाकी ते काही खात वगैरे नाहीत. हे बघा, खूप सुंदर ह्या ठिकाणी त्यांची लोकर जी आहे खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीवरती हात फिरवता तर अगदी मऊ लागतं. आणि याची जी ब्रीड आहे सगळ्यात चांगली ब्रीड आहे. तर हे पहा, हे मांडीवर बसलेले आहेत माझ्या आणि त्याला या ठिकाणी कुरवाळणं चालू आहे. आणि अनुभव जर आपण पाहायला गेला तर खूपच सुंदर आणि चांगला असा अनुभव आहे. तर हे ह्या ठिकाणी आहेत, आपण दूर आपल्याला दिसायलेत ते आहेत छोटे छोटे पिल्ले. आणि जर आपण एक वेळेस त्यांच्या सानिध्यात आलो तर आपल्याला दिवसभर तरी त्यांच्यासोबत बसावं वाटतं, कारण एक खूपच चांगला असा एक्सपिरियन्स अनुभव आहे आणि जो की आम्ही घेतला आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. झाडं आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वातावरण जे आहे झाडाखाली खूपच आपल्याला चांगलं वाटतं. आणि हे जी पिल्लं आहेत खूपच फ्रेंडली असल्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत थोडंसं त्यांच्या सहवासात राहावं वाटतं. कारण आपण शहराच्या धकाधकीच्या जीवनात आपण जगत असतो
आणि आपल्याला रिलॅक्स टाईमच मिळत नाही. तर ह्या ठिकाणी बाळूमामाचे जे बकरे आलेले आहेत, जे त्यांचे छोटे आपण पिल्ले पाहतो, तर त्यांच्यासोबत थोडासा आपण टाईम स्पेंड करतो. खूप एक आपल्याला चांगलं वाटतो. आसपास झाडं आहेत, चांगलं ऑक्सिजन मिळतं आपल्याला या ठिकाणी. आणि प्राण्यात रमल्यामुळं, कारण प्राणी ही माणसाला जीव लावतात, कारण माणूस प्राण्याला जीव लावतो, त्या पद्धतीचेच हे छोटेसे पिल्ले आहेत. आपण त्यांना जेवढं लाड करू ते आपल्या तेवढे जवळ येतात. तर ही आहे बगा नंबर 12, बाळूमामाची पालखी आहे. तर आपण पहा, दूरवरून सगळी पालखी आहे. आणि ह्या ठिकाणी पहा, त्यांचा टेंट वगैरे या ठिकाणी लावलेला आहे. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. या ठिकाणी दिवे लावले जातात. पाण्याचे टँकर, गाडी सर्व आहेत. जवळपास 2 ते 4 हजार, कदाचित जास्त असतील, 4,000 5,000 बकऱ्या, मेंढ्या ह्या ठिकाणी असतात. एवढ्या बकऱ्या मेंढ्याला सांभाळणं तेवढं सोपं नाही. खूप अवघड काम आहे, कठीण काम आहे. तर हे जे लोक आहेत, ही खूप प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्या पिल्लांना सांभाळतात. कारण चारा जागोजागी एकाच ठिकाणी मिळत नसल्यामुळे त्यांना कालांतरानं 8-8 दिवस एखाद्या गावात राहून समोर जावं लागतं. कारण त्यांचं पोट जगवणं महत्त्वाचं असतं. तर हे आहेत बाळूमामाच्या गाडीवरती. आणि आपण परत आलेलो आहोत त्या छोट्या पिल्ल्यांकडे. पिल्ले आहेत, या ठिकाणी काही मुलंसुद्धा आहेत, जे की या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी पिल्ल्यांना लाड करताना आपल्याला दिसत आहेत. ह्याच्यावरती नंबरिंग केलेली आपल्याला दिसेल, कारण नंबरिंग केल्यामुळं हे कुठं जात नाहीत. कोणी मिस जर झालं आसपास शेतामध्ये वगैरे, तर ते लगेच मिळतात. म्हणून त्याच्यावरती नंबरिंग वगैरे केलेली जाते. आणि प्रत्येकाकडे, काही माणसाकडे एक छोट्या पिल्लांची, मोठ्यांची जबाबदारी दिलेली असते. कारण एकदाच एवढ्या हजारोच्या संख्येनं एखाद्या माणसाला सांभाळणं शक्य नाही. सुरक्षित न्यावं, सुरक्षित आणावं लागतं. तर हे पहा, या ठिकाणी खूपच फ्रेंडली आहेत. हे पहा, आमचं लाड करणं सुरू आहे त्यांना. खूप छान वाटतं जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो, तर मनाला एक समाधान मिळतं आपल्याला. शहराचं जे जीवन आहे या ठिकाणी खूपच धकाधकीचं असल्यामुळं अशा ठिकाणी बाळूमामाची पालखी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही जी मेंढराची पिल्लं असतात, ते त्यांच्यासोबत थोडासा राहण्याचा आम्हाला तर मोह आहे. राहावं वाटतं त्यांच्यासोबत. कारण ही काय बार बार तालुक्यात येत नसतात. प्रत्येक तालुक्यात एखादा 8 दिवस कुठल्या तरी गावात असतात. परत येतील नाही माहीत नसतं. तर हे पहा, या ठिकाणी खूप सारे आहेत. आणि खूप सारे मुलंसुद्धा या ठिकाणी आहेत. याच्यातनं ह्याच्यावरती परत पहा, नंबरिंग आहे. या ठिकाणी पहा, जे त्यांच्यासोबत आहेत, जे त्यांना नेहमी पाळतात, ते कसे निवांत झोप घेत आहेत झाडाखाली. आणि हे पहा, जे मुलं आहेत, तर ह्या मुलांनासुद्धा त्या पिल्लांना लाड करण्याचं काही मोह आवरत नाही. आणि त्यांच्या पण मांडीवरती पहा, किती सुंदर पद्धतीने बसलेले आहेत. आणि अगदी फ्रेंडली आहेत. खूप छान वाटतं. शेतामध्ये असं आपण येतो, हा अनुभव चांगला आहे. आणि बाळूमामाच्या ज्या ठिकाणी असे पालख्या येतात, त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने भक्त येत असतात दर्शनासाठी.
बाळूमामाचं दर्शन करतात, त्यांच्या मेंढराचं दर्शन करतात. दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. कारण लोकांची बाळूमामावर खूप मोठी श्रद्धा आहे. खूप मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी भक्त येत असतात दर्शनासाठी. आणि लोक आदमापुराला पण लाखोच्या संख्येने दरवर्षी भक्त जात असतात. कारण आदमापुराचं जे मंदिर आहे खूपच सुंदर असं आदमापुराचं मंदिर आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी भंडारा लावला जातो. कारण भंडारा लावण्याचं बाळूमामानं सुरू केलेलं होतं. ते प्रत्येक जो व्यक्ती जो बाळूमामाला भेटत असे, बाळूमामा त्यांना भंडारा लावत असे. कारण बाळूमामा एक थोर संत, ज्यांनी सामान्य माणसाला दिशा देण्याचं काम केलं. आणि बाळूमामाचं प्राण्यांवरती खूप जास्त प्रेम होतं. सर्व प्राणीसुद्धा बाळूमामाला असं म्हणतात की प्राणीसुद्धा बाळूमामाला प्रेम करत होती. आणि आपण या ठिकाणी पहा किती ह्या ठिकाणी जे पिल्लं आहेत कसे लाड करतायत. तर खूपच चांगला अनुभव बग्गा नंबर 12चा आहे. आणि या ठिकाणी माझ्या मागंसुद्धा पहा, ते सुद्धा आपल्या या ठिकाणी पिल्लांना लाड करतात. आजूबाजूला या ठिकाणी मुलं आहेत, ते सुद्धा पिल्लांना आपल्या मांडीवरती घेऊन लाड करतायत. वातावरण शेतातलं खूपच चांगलं आहे. आणि हे शेत संपूर्ण बग्गा नंबर 12 येणार असल्यामुळे साफसफाई या ठिकाणी केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता दोघेही पिल्लं कसे ह्या ठिकाणी पहा. हा पहा तिसरा मस्त ह्या ठिकाणी मांडीवर बसलेले आहेत. मुलंही त्यांना आपल्या मांडीवर घेऊन एन्जॉय करत आहेत. त्यांना एक काहीतरी नवीन एक्सपिरियन्स वाटतो आहे. प्राण्यांवरती असंच प्रेम केलं पाहिजे. प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे. तसेच निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. झाडं लावली पाहिजेत. तरच पर्यावरणाचा समतोल हा राखला जाईल. झाडं जर नसतील तर पर्यावरणाचा समतोलसुद्धा राहणार नाही. आणि पाणीही त्या ठिकाणी पडणार नाही. त्याची पण काळजी आपण घेतली पाहिजे. तर हे असंच प्राण्यांवरती प्रेम करत राहावं. आणि या छोट्या पिल्लांना पाहण्यासाठी अजून खूप गर्दी होत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. बघा खूपच अति फ्रेंडली आहेत आणि खूप छान वाटतं. आपण त्यांच्या जेव्हा जवळ जातो तेव्हा लाड करतो तर आपल्याला खूप छान वाटतं. आणि तर ह्या ठिकाणी पहा शर्ट खाण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि शर्ट काय खात नाहीत पण खूपच असं छान वाटतं. आणि बाळूमामाची शिकवण आहे की प्राण्यांवरती दया करा, झाडांवरती दया करा, झाडे लावा, प्राण्यांना जपा. खूप चांगली शिकवण श्री संत बाळूमामा यांनी दिली. आणि हे त्यांचे जे बग्गा आहेत जवळपास माझ्या माहितीस तो 30 ते 38 असे बग्गा आहेत. आणि ते बग्गा या ठिकाणी
जे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, त्यांचे जे पिल्लं आहेत त्यांना जपण्याचा प्रयत्न करतं आणि त्यांना